अखिल भारतीय मराठा महासंघ व 14 वंचित गावांची पाणी परिषद यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेब यांना वंचित गावांसाठी पाणी मिळण्याचे मागणीपत्र देण्यात आलं। खरं तर गेल्या 30-35 वर्षांपासून ही 14 गावं पाण्यापासून वंचित आहेत। खंडाळा तालुक्यासाठी धोम बलकवडी व निरा देवघर अशी 2 धरणं होऊनसुद्धा खंडाळा तालुक्यातील ही 14 गावं पाण्यापासून वंचित राहिलेली आहेत आणि त्या गावांना पाणी मिळावे म्हणून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या स्तरावर आंदोलनं करण्यात आली, निवेदनं देण्यात आली, परंतु अद्यापही या गावांना न्याय मिळालेला नाही। आमच्या नंतर ज्या गावांच्या मागण्या होत्या अशा माळसर तालुक्यातील 16 गावांना नव्याने पाणी मंजूर करण्यात आलं। त्यांच्या सिंचन योजनाचं काम सुरू झालं, टेंडर निघाली, पण आमच्या गावांसाठी 30 वर्षापासून प्रतीक्षा असतानासुद्धा पाणी मिळालं नाही। त्यासाठी मग आम्ही हे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देत आहोत, तहसीलदारांना दिलेलं आहे, पालकमंत्र्यांना दिलेलं आहे, सर्व स्तरावर आम्ही ही निवेदनं दिलेली आहेत आणि येत्या कालावधीमध्ये आंदोलन तीव्र करण्याचा विचार या 14 गावातील ग्रामस्थांचा आहे। तर जिल्हाधिकार्यालय येथे मराठा महासंघ आणि 14 गावांची खंडाळा तालुक्यातील वंचित 14 गावांची पाणी परिषदेचे समन्वय यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले की गेले 30 ते 35 वर्ष 14 गावांचा पाणी प्रश्न हा प्रलंबित असून तो 30-35 वर्षात विविध मार्गाने सोडवण्यासाठी ग्रामस्थांना 14 गावातील ग्रामस्थांना शेतकऱ्यांना प्रयत्न केला, मात्र तो सुटू शकला नाही। तसेच खंडाळा तालुक्यातील पश्चिम भाग हा अत्यंत दुष्काळी म्हणून ओळखला जातो। याच पश्चिम तालुक्यातील ही 14 गावे असून सदर खंडाळा तालुक्यातून सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान मांढरदेव इकडे जाणारा 1972 पासून घाट रस्ता सुद्धा प्रलंबित असून वेगवेगळ्या मार्गानं या पश्चिम तालुक्याचा विकास होण्याच्या संधी असताना सुद्धा प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेपायी हा तालुका आज तागाई खूप मागासले पण भोगत आहे। अगदी दुर्गम आणि आदिवासी पद्धतीच्या इथे शेतकऱ्यांना यातनाही सहन करावे लागत आहेत। वन्य प्राण्यांच्या माध्यमातून वगैरे अन्य खूप स्तरावरती शेतकऱ्यांना यातना सोसाव्या लागत आहेत आणि हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न असताना आता हा प्रश्न लवकरात लवकर शासनाने मार्गी लावावा आणि आराखड्यात नसलेली 14 गावे आराखड्यात घेऊन त्यांना पाणी लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करावी। हा निर्णय लवकरात लवकर शासनाने घ्यावा आणि तसेच जर शासन अजूनही वेळ काढूपणा जर साधत असेल तर 14 गावांच्या वतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात येणार आहे।